नमस्कार मित्रांनो, आपण हळदीचे तण नियंत्रण कसं करणार आहोत याविषयी मी व्हिडिओ बनवत आहे. तर बघू शकता या हळदीला आता आपण 2 पार्टमध्ये भाग करूया. जे बेडवर आहे तर यांना हे आपण आता अशा प्रकारे निंदून घेणार आहोत किंवा निंदून घेण्याची प्रक्रिया चालू आहे आपली. तर बघू शकता हे छोटे छोटे तण आहेत, तर हे निश्चितच आपण याला उपटून घेऊ शकतो आणि पिकांना जे अन्नद्रव्य आहे भेटण्याचं ते मिळण्यास मदत होते. पण या पट्ट्यामध्ये जे आहे तर शेतकरी वर्ग याला राऊंडअप वगैरे किंवा स्थानिकच्या याच्यामध्ये कुठले औषध चालतात ते वापरत असतात. तर तसं तर हळदीला कुठलंही औषधी जंतुनाशक म्हणून वापरण्याची शासनाचं शिफारस नाही किंवा कंपन्याची सुद्धा कुठेही रिकमेंड नाही. तरी पण आपण आपल्या अनुभवाच्या हिशोबाने हे करत असतो. तर निंदन करायचं असलं तर निश्चितच हे बीड पूर्ण निंदतात. हे पूर्ण निंदून घेतलं तर नक्कीच याच्यातमध्ये स्प्रे करायचं काम पडणार नाही आणि औषधी पण जाणार नाही, जेणेकरून आपल्याला आर्थिक पण मदत होईल आणि हळदीला सुद्धा कुठलीही इजा होणार नाही. तर आता आपण जे हे तण आहे तर याला आपण 4 ते 6-8 पानावर त्यावेळेस राऊंडअप वगैरे मारू शकतो, जेणेकरून पुढील तण याच्यात उगवणार नाही. जे फक्त एक लक्षात ठेवायचं की उद्या आपण जर भर टाकत असेल तर आज राऊंडअप मारून काही अर्थ नाही. कारण की इथले राऊंडअपचे जे काही घटक या इकडल्या बेडवर जाऊन हळदीला हानी पोहोचू शकतो. तर हे न होता आपण निंदन, खुरपण, कोळपणी करते वेळेस निश्चितच या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. राऊंडअप आपण 8 ते 10 दिवस अगोदर मारलं आणि नंतर भर वगैरे टाकला तरी चालेल, जेणेकरून याचे अंशेस तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी. तर अशा प्रकारे हा असा प्लॉट आपण निंदून खुरपून स्वच्छ केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण हळदीविषयी अधिक चांगले व्हिडिओ बनवणार आहोत. तर मी तुम्हाला म्हणणार नाही की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आपल्याला इच्छा असेल तर नक्कीच आपण लाईक, शेअर, कॉमेंट करू शकता. तुम्हाला नवनवीन जर माहिती पाहिजे असेल आणि आपण प्रत्यक्ष हे लाईव्ह डेमो देत असतो. फेक व्हिडिओ आपण कुठेही बनवत नाही, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना पूर्ण माहिती जे आहे ते मिळावं, याच आपला मेन उद्देश आहे. तर साईडनं हे तुरीचे असे कुंपण घातलेले, जेणेकरून तिकडे सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे आणि तुरीचे उत्पन्न पण हे झालं पाहिजे. हे एक आपल्याला मेन कारण आहे. आणि स्वच्छ हा बघू शकता प्लॉट हा किती स्वच्छ आहे, कुठेही हे नाही, कारण की आपण निंदण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये प्लॉट स्वच्छ राहणे हेच उद्देश महत्त्वाचा असतो, जेणेकरून तण काही धन हे मन जे आहे पूर्वीपासून ते नित्यच कुठंतरी आपल्याला लागू होते. काही शेतकऱ्यांना लागू होत नाही, कारण की काही शेतकरी सतत आपण शेतामध्ये राहतात आणि निंदण्याची, फवारण्याची, खुरपण्याची प्रक्रिया चालू देत असतात. तर व्हिडिओ कसा वाटला निश्चितच सांगा. हे बघू शकता इकडली जे निंदायचे राहिलेले आहे 1-2-3 तास, तर याच्यामध्ये भरपूर तण झालेला आहे. जास्त करून तर बघू शकता हा जे केन आहे, हा केन हा घातक असतो आणि हे निश्चितच उपटल्यानंतर इथं न ठेवता याला कुठंतरी दगडावर टाकावं लागतं, म्हणजे जिथं हे पुनर्जीवन होणार नाही, हे परत आपल्या रानात येणार नाही. हे जे आहे तर याचं बघू शकता, केण्याच्या मुळाची तीव्रता बघू शकता किती लांब असू शकते. छोटा वाढ कमी, याची बघू शकता वाढ किती कमी आहे, पण फुटवे किती लांब, म्हणजे याचं मूळ किती लांब आहे. तर हे एवढा घातक असतो केना. हे केना हा वावराच्या बाहेर काढून एखाद्या खडकाळ रानावर किंवा धुऱ्यावर नेऊन टाकावा लागतो. आता परत त्याला पाणी भेटलं तर हे परत पुनर्जीवन होत असतो, हे मला सांगायचं आहे. बाकीच्या तणाला या मधल्या पट्ट्याला आपण राऊंडअप वगैरे मागला तरी चालू शकते, जेणेकरून तो उडणार नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.